नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, आपण जमिनीवरचे डोंगर, दर्या, मैदानं हे सगळं नेहमीच पाहतो. पण महासागरांच्या त्या अथांग पाण्याखाली नक्की काय दडलंय? पृथ्वीचा सुमारे 71% भाग तर पाण्याने व्यापलेला आहे. पण या पाण्याखालची जमीन सपाट आहे की आपल्या जमिनीसारखीच उंच सखल आहे? हा खूप महत्वाचा आणि छान प्रश्न आहे. कारण अनेकांना असं वाटतं की समुद्राचा तळ म्हणजे एक मोठं सपाट मैदान असेल, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. पाण्याखाली एक पूर्णपणे वेगळंच जग आहे. तिथे आपल्या जमिनीपेक्षाही उंच पर्वत आणि खूप खोल दऱ्या आहेत. वाव. आजच्या चर्चेत आपण याच सागर तळ रचनेचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहोत, जे इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. चला तर मग या खोल समुद्रात एक अभ्यासपूर्ण उडी घेऊया आणि तिथली भूरूपे समजून घेऊया. तर सुरुवात इथून करूया की महासागराची तळरचना म्हणजे नेमकं काय आणि तिचा अभ्यास कसा केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाण्याखाली जी जमीन आहे तिच्या रचनेला सागर तळरचना असं म्हणतात. तिचा अभ्यास मुख्यत्वे समुद्र सपाटीपासूनची खोली आणि तिथल्या जमिनीचा आकार या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. महासागरांची सरासरी खोली साधारणपणे 3700 मीटर आहे. पण ही खोली सगळीकडे सारखी नसते. अच्छा, म्हणजे आपण किनाऱ्यापासून जसं जसं समुद्राच्या आत जाऊ तसतसं या रचनेत बदल होत जातात. मग याचे मुख्य विभाग कोणते आहेत? अगदी बरोबर. याचे प्रमुख 4 ते 5 विभाग आहेत. आपण एका एका करून पाहूया. पहिला भाग आहे भूखंड मंच किंवा कॉन्टिनेंटल शेल्फ. भूखंड मंच. हो, हा किनाऱ्याला लागून असलेला आणि समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग आहे. हा सगळ्यात उथळ भाग असतो. याला समुद्रबूड जमीन असंही एक नाव आहे. ओके, आणि याची खोली किती असते साधारण? याची खोली साधारणपणे समुद्र सपाटीपासून 200 मीटरपर्यंतच असते आणि त्याचा उतारही खूप मंद असतो. आणि मला वाटतं मानवासाठी हाच भाग सगळ्यात महत्वाचा आहे, नाही का? अगदी. मानवासाठी हा भाग खूपच महत्वाचा आहे. म्हणजे जगातली मासेमारीची बहुतेक सगळी मोठी क्षेत्र आहेत ना, ती याच भागात आढळतात. अच्छा, पण असं का? कारण हा भाग उथळ आहे. त्यामुळे सूर्यकिरण थेट तळापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे मग तिथे शेवाळ आणि प्लवंग म्हणजे माशांचं जे मुख्य खाद्य आहे ते तयार होतं. ते तयार होतं आणि मग तिथे मासे येतात. बरोबर. इतकंच नाही तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सुद्धा इथेच सापडतात. हो, आपल्या अरबी समुद्रातलं मुंबई हाय हे याचंच उदाहरण आहे ना? अगदी बरोबर. मुंबई हाय हे भूखंड मंचावरचं एक महत्वाचं तेलक्षेत्र आहे. म्हणजे भूखंड मन संपला की मग खोल समुद्राला सुरुवात होते. हो, भूखंड मंच जिथे संपतो तिथून समुद्राचा उतार एकदम तीव्र होतो. त्या भागाला म्हणतात खंडांत उतार किंवा कॉन्टिनेंटल स्लोप. खंडांत उतार. याची खोली साधारण 200 मीटरपासून थेट 3600 मीटरपर्यंत जाते आणि याच भागाला भूखंडांची सीमा मानलं जातं. ओके, आणि या तीव्र उतारानंतर काय येतं? या तीव्र उतारानंतर एक विस्तीर्ण सपाट मैदानी प्रदेश लागतो. याला सागरी मैदान म्हणजेच अबिसल प्लेन म्हणतात. महासागराच्या तळाचा खूप मोठा भाग या मैदानाने व्यापलेला आहे. सागरी मैदान, पण यावर फक्त सपाट जमीनच असते का? नाही, तसं नाही. या मैदानावर सुद्धा लहान मोठे जलमग्न उंचवटे, पर्वत आणि पठारे आढळतात. म्हणजे इथेच त्या पाण्याखालच्या पर्वतरांगा येतात. हो, समुद्रतळावर शेकडो किलोमीटर रुंद आणि हजारो किलोमीटर लांब पसरलेल्या पर्वतरांगा आहेत. यांना जलमग्न पर्वत म्हणतात. आणि यांची काही शिखरं पाण्याच्या वर येतात, त्यांना आपण बेटं म्हणतो. बरोबर. अगदी योग्य. या पर्वतांची जी शिखरं पाण्याच्या वर आलेली दिसतात त्यांनाच आपण सागरी बेट म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ अटलांटिक महासागरातलं आइसलँड बेट किंवा आपल्या बंगालच्या उपसागरातली अंदमान निकोबार बेटं. वाव, म्हणजे अंदमान निकोबार ही खरं तर एका पाण्याखालच्या पर्वताची शिखरं आहेत. हो, आणि ज्या उंचवट्यांचे माथे सपाट आणि विस्तीर्ण असतात त्यांना सागरी पठार म्हणतात. अच्छा, जसं जमिनीवर पठारं असतात तशीच. बरोबर. हिंदी महासागरातलं छागोसचं पठार हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. हे सगळं ऐकून खूपच आश्चर्य वाटतंय. पण या पर्वतांच्या विरुद्ध म्हणजे सगळ्यात खोल भाग पण समुद्रातच आहे ना? हो, समुद्रतळावर काही ठिकाणी खूप खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवरं म्हणजे दऱ्या आढळतात. यातल्या कमी खोलीच्या भूरूपांना सागरी डोह ओशानिक डीप म्हणतात
आणि ज्या खूप खोल आणि लांबवर पसरलेल्या असतात त्यांना सागरी गर्ता, ट्रेंच असं म्हणतात. आणि जगातली सगळ्यात खोल गर्ता म्हणजे पॅसिफिक महासागरातली मरियाना गर्ता. बरोबर. तिची खोली तब्बल 11,034 मीटर आहे. म्हणजे विचार करा, आपला माउंट एव्हरेस्ट सुद्धा त्यात पूर्णपणे बुडून जाईल. अकल्पनीय आहे हे. आणि हे भाग भूशास्त्रीयदृष्ट्या खूप सक्रिय असतात बरं का. इथे अनेक जागृत ज्वालामुखी आणि भूकंपप्रवण क्षेत्र आहेत. अच्छा, आणि म्हणूनच मग अशा ठिकाणी त्सुनामीचा धोका एकदम वाढतो. अगदी. त्यामुळे या भागांचा अभ्यास खूप महत्वाचा ठरतो. आश्चर्यकारक आहे. म्हणजे समुद्राच्या तळाशी इतकी विविधता आहे. पण एक प्रश्न आहे, या तळावर काही साठत असेल का? जसं आपल्या जमिनीवर माती, दगड वगैरे साचतं तसं. नक्कीच. याला सागरी संचयन असं म्हणतात. आणि त्याचे मुख्य 3 प्रकार आहेत. ओके. पहिला आहे सागरी अवसाद. यात काय होतं की नद्या आणि हिमनद्या जमिनीवरून लहान मोठे दगडगोटे, वाळू, मातीचे कण वाहून आणतात. आणि ते समुद्रात साठवतात, विशेषतः त्या भूखंड मंचावर. बरोबर. दुसरा प्रकार आहे सागरी निक्षेप. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जी राख आणि लावारस बाहेर पडतो तो समुद्रात साचतो. त्याचबरोबर सागरी वनस्पती आणि प्राणी यांचे मृत अवशेष, यांचे कण खोल समुद्रातल्या मऊ चिखलात मिसळतात. या मिश्रणाला सागरी निक्षेप म्हणतात. आणि याच्या अभ्यासातून खडकांची निर्मिती आणि खनिजांची माहिती मिळत असेल. अगदी. आणि तिसरा प्रकार, तो मात्र मानवनिर्मित आहे. आणि मला वाटतं हा सगळ्यात चिंतेचा विषय आहे. की जमिनीवरच्या सजीव सृष्टीपेक्षा जास्त प्रजाती समुद्रात राहतात. ही खूप गंभीर बाब आहे. बरं, आपण मगाशी मरियाना गर्त्याची खोली -11,034 मीटर आणि माउंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर असं म्हणालो. ही उंची आणि खोली मोजण्याचा आधार काय असतो? यासाठी समुद्र सपाटी म्हणजे सी लेव्हल हा आधार मानला जातो. ओके. कोणत्याही ठिकाणी समुद्राची भरतीची कमाल पातळी आणि ओहोटीची किमान पातळी यांची सरासरी काढली जाते आणि त्यातून समुद्र सपाटी निश्चित केली जाते. या सरासरी उंचीला 0 मानलं जातं. अच्छा. आणि यापेक्षा उंच ठिकाणं धन म्हणजे प्लस अंकात आणि खोल ठिकाणं ऋण म्हणजे मायनस अंकात मोजली जातात. आणि भारतासाठी ही पातळी कुठे मोजली जाते? भारतामध्ये सर्व सर्वेक्षणांसाठी चेन्नई इथल्या समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. खूपच रंजक माहिती आहे ही. चर्चेच्या सुरुवातीला आपण जमिनीवरचे पर्वत आणि समुद्रातील पर्वतांमधील समानतेबद्दल बोललो. पण त्यांच्या वयात काही फरक आहे का? इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार आपल्या भूखंडावरचे खडक तब्बल 3,200 दशलक्ष वर्षांपर्यंत जुने आढळतात. 3,200 दशलक्ष वर्ष? हो, पण कोणत्याही महासागराच्या तळावरचे खडक किंवा अवसाद हे 200 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने नाहीत. काय सांगताय? हे तर खूपच अनपेक्षित आहे. म्हणजे भूखंड इतके जुने आणि समुद्रतळ इतका नवीन, मग जुने सागरी तळ कुठे गेले? आणि याच प्रश्नातून भूपट्ट विवर्तनिकी म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स या अतिशय महत्वाच्या संकल्पनेचा उगम झाला. ओके. यातून असं लक्षात आलं की सागरतळ सतत एका ठिकाणी तयार होत असतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो नष्टही होत असतो. त्यामुळे महासागराचा तळ हा भूखंडांच्या तुलनेत खूपच तरुण आहे. वा, म्हणजे एका बाजूला निर्मिती आणि दुसऱ्या बाजूला विनाश, हे चक्र सतत सुरू असतं. अगदी. खोल चर्चेतून आपण पाहिलं की महासागराचा तळ हा फक्त एक सपाट प्रदेश नाहीये, तर तो जमिनीप्रमाणेच पर्वतरांगा, पठारे, मैदानं आणि खोल गर्ता यांनी बनलेला एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि जिवंत भाग आहे. बरोबर. भूखंड मंचाचं आर्थिक महत्त्व, मरियाना गर्ताची प्रचंड खोली आणि सागरतळाचं अनपेक्षित वय यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेतल्या. आणि त्याचबरोबर या अथांग सागरी पर्यावरणाचं मानवी कृत्यांमुळे होणारं प्रदूषण आणि त्याच्या संवर्धनाची गरज यावरही आपण प्रकाश टाकला. हो, जे खूप जास्त गरजेचं आहे. आजची चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न माझ्यासमोर येतोय. आपण पाहिलं की जमिनीपेक्षा जास्त जीवप्रजाती समुद्रात राहतात आणि आपण अजूनही महासागराचा तळ पूर्णपणे शोधू शकलेलो नाही. तर त्या अज्ञात खोलीमध्ये आणखी कोणकोणते जीव आणि भौगोलिक आश्चर्य दडलेली असतील? आणि त्याही पुढचा प्रश्न असा की या अज्ञात जगाचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी काय आहे, यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.